नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आज आहे शनिवार. पोरांना गुरुवारपासून सुट्टी. गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आता उद्या तर आहेच हॉलिडे. तर त्यामुळं जरा निवांतच होत आहे आता, कारण रोज सकाळची शाळा असते. सकाळची म्हणजे 9:30 वाजता. तर त्यामुळं पण आता 2-3 दिवस झाले लेटच होतंय. आता वाजलेत आता, पण आवरले, म्हणजे माझं आवरले. आता मी नाश्त्याची तयारी केली, निम्मी केली, निम्मी करायची तुमच्या सोबत आता. आणि हो, माझं हे सगळं आवरलं ना, मी तुम्हाला पुढं एक काहीतरी दाखवणार आहे. खुशखबर आहे एक माझ्याकडं. म्हणजे काय ते तुम्हाला मी पुढं दाखवलंच. आणि मी पण खूप खुश आहे. मला आता 1-2 दिवसात ते जाणवायला लागलं. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला पण काय वाटते त्याच्यावर ते पण मला नक्की सांगा. हो, आणि चला आता करूया सुरुवात. मी आज नाश्त्याला करणार आहे पोहे. ऋतूला पोहे जाम आवडतात, काय माहिती, म्हणजे दोघांना पण आवडतात, सईला पण आणि ऋतूला पण आवडतात. त्यांचं काय कधी म्हटलं ना काय पहिले पोहे, आई म्हटलं ना नाश्त्याला काय करू. तर रात्री ना लाईट किती 10 वाजता आली. एवढा उशिरा लाईट आली. मग माझ्या मोबाईलला चार्जिंगच नव्हती. किती 9% होती चार्जिंग. तर मग पटकन उठले आणि चार्जिंगला लावला फोन आणि तशी झोपी गेली. परत म्हटलं काढून म्हणता म्हणजे लक्षातच नाही. तर बघा आता तेल टाकले आणि ना मला पोह्यामध्ये ना एक पदार्थ लय आवडतो टाकलेला, ती म्हणजे मोहरी. तुम्ही म्हणजे नीला काय मोहरी आवडते, पण खूप लय आवडते मला, म्हणून मी ना अशी मोहरी त्याच्यात जास्त टाकते पोह्यात. आणि आपण वरण करतो ना डाळीचं, त्याच्यात मला लय आवडते, जास्त आवडते मोहरी. अशी ती तडतडली आणि टेस्ट पण त्याची छान लागते, मस्त एकदम. आता जिरं, टोमॅटो पण टाकत असते बरं का मी कधीतरी, मूड असला तर. पण मला ना टोमॅटो तसंच खायला आवडतं. आपण पोहे करतो ना तसेच त्याचे काप करायचे आणि तसेच खायचे, भारी लागतात. असेच आपण कसं तोंडी लावतो कांदा तसंच, आणि थोडीशी साखर पण टाकते, म्हणजे कसे जरा मऊ राहतात. आणि पोहे एकदम झणझणीतच मला आवडतात. आणि पोरं पण आहेत ना खातात बरं का चांगले, म्हणजे किती तिखट असू त्यांना आवडतात पोहे, त्यामुळे ते खातातच. त्यांना तसं काय नसते. आता त्यांना सवय लावली. मी कधी असं त्यांना एवढं सेपरेट नाही केलं. जेव्हापासून आपण काय बोलतो हे पेज होती ना, पेज, तशी त्यांनी पेज खायची सोडली ना, तेव्हापासून त्यांना त्यांच्या हाताने सवय लावली. तुम्ही आपलं खा प्या, पण एवढं आहे कधी सांडून नाही केली त्यांनी कधीच. सई पण आता ना तिच्या हाताने, ऋतूचं जरा कसा जरा हे होता ना पहिला, त्यामुळे थोडेफार लाड झाले त्याचे. म्हणजे मी त्याला चालत होते 2-3 वर्षापर्यंत की चला. आता मला पण तेव्हा काही एवढं काम नव्हतं किंवा काय, मी एवढी बिझी नव्हते, तेव्हा मी त्याला तेव्हा माझ्या हाताने खायला घालायची. 2 वर्षापर्यंत घातलं त्याला मी माझ्या हाताने. आणि नंतर तो 2.5 वर्षाचा होता का, तेव्हाच त्याला मी अंगणवाडीत घेऊन जात होते. तुम्हाला दाखवते बघा. मी मिरची, जिरं, मोहरी सगळं टाकलं आणि शेंगदाणे परतल्यावरती आता कांदा टाकला. आणि कांदा भरपूर ना टाकल्यावरच पोहे छान लागतात. मिरची एवढं तिखट ना, चांगला ठसका येतो. आता छान परतून देते. चला, पोहे रेडी आहे आणि आपला आवळा ज्यूस पण रेडी आहे. तर रोज पिते आम्ही, कधी कधी नाही करत तुमच्याबरोबर शेअर. आता रोज म्हटलं काय, पण कंटिन्यू ठेवलंय मी. आणि जोपर्यंत आवळे मला मिळतात, जोपर्यंत आवळ्याचं सीझन आहे, तोपर्यंत हे ग्लास काय मी सोडणार नाहीये. कारण याचा मला असा जबरदस्त फायदा आहे. हीच गोष्ट तुमच्या सोबत मला शेअर करायची. हे असो किंवा अजून पण काही आता खाण्यात मी बदल केलेला आहे किंवा माझ्या रुटीनमध्ये बदल केलाय. तर
हेच तुमच्याबरोबर शेअर करायचं. माझं जरा आवरलं ना का निवांत मी तुमच्याबरोबर बोलणार आहे. तर याच्यात लिंबू टाकले आणि 5-6 आवळे घेतले होते मी. आत्ता ना आवळ्याच्या ज्यूस पहिलं मी एवढंच करत होते, 3 का 4च आवळ्यांचं करत होते. आता 6 आवळ्यांचा करते, कारण ऋतूला पण आवळे खूप आवडतात. आणि बघा दिसतोय पण आणि आता आम्हाला काय वाटत नाही. मी एवढं एकटी सुद्धा 1 ग्लास हमखास पिऊ शकते, ऋतू पण पिऊ शकतो, मला एवढी गॅरंटी आहे. पण त्याला अर्ध देते आणि मी पण पिते, म्हणजे त्याला अर्ध एवढं पण नाही देत, थोडंसं कमी देते. आणि लिंबू पण पिळते मी त्याच्यात अर्ध, आणि बाकी पोळ्यांना टाकलेलं आहे काही. पण हे आहे चालू, मी काही ते बंद करणार नाहीये, कारण इथून मागे एवढे आवळे वगैरे भेटायचे. पण मला त्याचं काही एवढं हे नव्हतं कळत. म्हणजे सगळं कसं असतं, गावच्या ठिकाणी सगळं भेटतं, पण आहे ना त्याची आपल्याला किंमत म्हटलं तरी पण चालेल, किंमत लगेच नसती. किंवा आपण म्हणतो हो लोक विकत घेऊन त्याचा ज्यूस घेऊन पितात, किंवा मेडिकलमधून, मी पण वर्षभर मेडिकलमधून ज्यूस घेऊन पिले. पण नंतर माझं असं डोकं चाललं नाही की आपण असं पण करू शकतो ना, की आवळे येतात, भरपूर आवळे येतात, बाजारात पण येतात विकायला किंवा घरी पण. आता हे आवळे जे आहेत ना, आमच्या शेजारच्या मुलांनी मला आणून दिले. पहिले एवढे असे आणून दिले होते, तेच माझ्या आता उद्याचे दिवस मला जातील. परत मी परवाच्या दिवशी त्यांना म्हटले, तर त्याच दिवशी लगेच मला एवढे असे आवळे त्यांनी आणून दिलेले आहेत. त्यामुळे आता ते पण आहेत. तर एकदा म्हटलं आवळा कॅन्डी वगैरे करल. मी गेल्या वर्षी छोटे छोटे आवळे होते, यांनी यांच्या मामाकडून आणले होते, त्याचं मी हे केलं होतं, आवळ्याचा मुरंबा केला होता. तर आता पण बघायचा आता पण मला जास्त जर भेटले ना, तर मी ना वर्षभरासाठी असे स्टोर करून ठेवन, काहीतरी त्याचा मुरंबा तरी करल किंवा कॅन्डी करील, काहीतरी करणारच मी. कारण जेणेकरून आता जास्त भेटतात म्हणून मी 5-6 आवळ्यांचा ज्यूस करून पिऊ शकते. पण जेव्हा सीजन जाईल तेव्हा मग रोज निदान मुरंबा केला ना, तर एक तरी आवळा खाईल, किंवा कॅन्डी केली तर त्यातल्या 2-3 फोडी वगैरे असं, पण रोज ते खात जाईल. असं कशी केस कापली आपल्या ऋतूने, कसा दिसतोय आता, छोटी केली एकदम छोटी, असं आहे नी पण हो इथं 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 आता छोटी करून टाकली. हा तुला देते ना मी, धर मिरची. बघा काय होतंय, दरवाजा उघडा केला ना मागचा, एवढी हवा येते ना भरभर भरभर, लई गार वाजते. बघा तुला देते मी. तुम्ही पण या ज्यूस प्यायला. छान आहे, मस्त. हा हा खा ना. आता ज्यूस पिले मस्त, टाके तो पोहे खाऊ. हा चला या तुम्ही पण पोहे खायला. तर हॅलो हाय. इथं काय झालं, मी बघा माईक वगैरे लावला होता, तुमच्यासोबत मला बोलायचं होतं, आणि नेमकी तेव्हा पण मी कुकर लावलाय, आता पण कुकर लावलाय. कुकरची शिट्टी आता होती तेव्हा पण झालीच होती. तर मी ना आता दुपारी सगळं आवरून वगैरे झालं, आणि मग हा व्हिडिओ मी 5ला स्टार्ट केला. तुम्हाला मी सकाळी बोलले होते की मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची म्हणून, पण त्यासाठी मी एवढं केलं होतं, पण सगळ्या मेहनतीवरती माझ्या पाणी फिरलं. कारण माईक काय मलाच कळलं नाही चालू होता की नाही काय माहिती, आणि नंतर पण चेक करायला पाहिजे होतं मी की रेकॉर्डिंग होतंय की नाही. पण नंतर एडिटिंग करायच्या वेळी मी पाहिलं एडिट होत नव्हतं, म्हणजे आवाजच येत नव्हता. तर मला एवढं हे झालं ना की अरे यार, एवढं 9-10 मिनिटाचा व्हिडिओ आहे आपला आणि याच्यात काहीच आवाज आलेला नाहीये. आणि तेव्हा मी काय बोलत होते ते पण मला आता एवढं कळत नाहीये. पण असोत, आता ती रिॲक्शन आणि हे बोलणं खूप वेगळं होणार आहे, त्यामुळे एवढं त्याचं मनावर घेऊ नका.
जे मेन आहे ते मी तुमच्यासोबत बोलणार आहे. तर मला हे सांगायचं होतं की म्हणजे खुशखबर हे का आता 4-5 दिवसापूर्वीच मला असं जाणवत होतं की हो आपल्यात काहीतरी बदल होते, आपल्यात काहीतरी बदल होते. काल मी जी कुर्ती घातली होती ना ती पण मला एकदम सैल वाटत होती. त्याच्या अगोदर पण मी गुरुवारी बघा तो व्हाईट कलरचा ब्लाऊज घातलेला निळ्या साडीवरती, तो तर माझ्या म्हणजे रुद्राच्या टायमाला मी वेट लॉस केलं तर तेव्हाचा होता आणि तो मला एकदम छान येत होता, बसला पण होता बघा. आणि मला तुम्हाला हे सांगायचंय की माझे इंचेस लॉस झालेत, होत आहेत बऱ्यापैकी. तर कसं आता आपण आपल्याला माहित असतं हा ड्रेस आपल्याला कुठं टाईट होतो, कुठं सैल होतो, तर त्यामुळं आपण तेवढं हे करू शकतो की नंतर आपल्याला सैल झाल्यावर समजतं. तर काल ती कुर्ती घातलेली आणि ती हाताला मला इथं बऱ्यापैकी टाईट होत होती. आपण नाही का असा हात खालीवर केल्यावरती कधी कधी, पण मला ती काल खूप सैल वाटत होती. ही जी कुर्ती मी आज घातली ना बघा इथं पण ही एकदम सैल झाली मला. म्हणजे घातली ना सकाळी तेव्हाच मग मी म्हटलं अरे 2-3 दिवस झाले मला हे जाणवते, पण तुमच्यासोबत शेअर करायला हवं कारण आता कधी सुरू केले आपण म्हटलं तो व्हिडिओ आहे बघते मी, तरी 8-15 दिवस झाले असतील कदाचित. तर होऊ दे अजून महिना लागू दे. पण ही मला कुर्ती एवढी सैल झाली ना बघा, एवढी टाईट होत होती, खूप टाईट होत होती बघा. आता असं केलं ना हात वगैरे म्हणजे एकदम टाईट बसायची माझी पोट. आता काय झालंय थंडीने कशी जरा चिपकतात वगैरे ना आपली कपडे, पण बघा खूप म्हणजे खूप सेल झाली. मला पहिले एक्सेल साईज यायची, तर ही कुर्ती जी होती ना ही एल साईजची होती, त्यामुळे मला ती थोडीशी टाईट होत होती. पण आता बघा किती सेल झाली बघा, हात वगैरे. म्हणजे वेट तर आता मी केलेलं नाहीये, पण जे इंचेस आहे ते आपल्याला कपड्यांवरून समजतातच किती म्हटलं तरी. आता याची साईज एल आहे, पण आता मी तुम्हाला दाखवू शकत नाही, मला वाटलं इथून दिसेल की काय, पण नाही दिसणार अशी. तर असो तेवढं तर आता तुम्हाला तर माहिती आहे मी जे आहे ते तुम्हाला खरंच नेहमी सांगते. तर बघा तुम्हाला पण समजत असेल ना की हो आता काय झालंय, कपडे जर आपले ना खूप सैल असेल ना आणि आपण ती घातली तर आपलं असं पटकन कळून येत नाही की हा हिचं वेट लॉस झालंय की काय. आता हा जो ड्रेस आहे ना तो मला बऱ्यापैकी सैल होतोय, त्याच्यामुळे मला समजते की मला इथं टाईट होत होता, आता हे इथं सैल होतोय. मग त्यामुळे मी खूप खुश आहे की हो आपण ज्याच्यासाठी एवढा अट्टहास केलता म्हणजे करते एवढं. मी तुम्हाला तर माहिती एवढं काय मी स्ट्रिक्ट डाएट केलेलंच नाही, आणि जर केलं असतं तर आतापर्यंत माझं खूप लॉस झालं असतं वेळ. पण आपल्याला तसं नाही करायचंय, आपल्याला हे कंटिन्यू ठेवायचंय. त्यामुळं आपण जे म्हणजे थोडंसंच रुटीन चेंज केलंय मी, तुम्ही पहा एकदम थोडंसं, काय असं खूप स्ट्रिक्ट वगैरे नाही केलं. तर तरी मी भरपूर गोष्टी तुमच्यावर शेअर करते. तुम्ही तर पाहता मी सगळं म्हणजे सगळं खातीये, फक्त थोडंसं व्यवस्थित थोडंसं म्हणजे 50% मी त्याच्यात थोडा बदल केलाय. पण व्यायाम हा तो खूप महत्वाचा आहे, आणि तुम्ही इथं पाहताय मी करतीये रोज. मला नव्हतं वाटलं की मी करू शकेल, मी करते म्हणजे कोणी पण करू शकते हे नक्की. आहो मी म्हणजे मी अशी की मी 7-8 वाजल्याशिवाय उठत नाही, पण जेव्हापासून वर्कआउट करायला सुरुवात केली 5ला उठते. आमचे हे पण बोलत होते की मला नाही वाटत की तू करू शकते किंवा काय, पण मी करून दाखवते किंवा करतीये. मला याच्यात खूप म्हणजे खूप आनंद आहे. आणि तुम्ही जर मला बोलत असाल ना की एकदा म्हणजे मला कमेंटमध्ये सांगा की माझं पूर्ण कसं डाएट म्हणण्यापेक्षा जे काय मी फॉलो करते ते तुमच्यासोबत जर शेअर करायचं असेल ना तर येस मला कमेंटमध्ये द्या. तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन, कारण कसं हा टॉपिक असा आहे की आपण आहे ना याच्यावरती आपण म्हणण्यापेक्षा म्हणजे कोणी पण म्हणजे मी भरपूर बोलू शकते, तासभर म्हटलं तरी लागेल याच्यावरती बोलायला. त्यामुळं मग ना फक्त मला याच्यात ह्याच गोष्ट शेअर करायची होती की मी जे चालू केले ना त्यात मला बघा फरक जाणवतोय. माझी कंबर पण बऱ्यापैकी छोटी झालेली आहे आणि काहीच दिवसामध्ये, त्यामुळे म्हणजे मी खूप खुश आहे. आणि माझं मेटाबॉलिझम आपण म्हणतो ना जे उष्मांक असतो ते ना बऱ्यापैकी चांगलं आहे. आता मागं तुम्हाला दाखवलं होतं की दिवाळीच्या आधी बॉडी चेकअप केलं होतं तेव्हा त्याच्यात
दिसलं होतं असं, की मग त्यामुळे काय होतं, ज्यांचं मेटाबॉलिझम ते असतं ना, ते बऱ्यापैकी असलं ना चांगलं व्यवस्थित, तर त्यांचं वेट लॉस पटपट होतं. त्यांनी जर सुरुवात केली ना वेट लॉसला, तर त्यांचं पटकन होतं. त्यातली मी पण एक आहे. तर चांगलं आहे तेवढं, आणि कोणी पण करू शकतं हे. तर हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, की माझं इंचेस लॉस होतंय, आणि तुम्ही पण माझ्यासोबत जर करत असाल तर नक्की करा. आणि काय नाही, आपल्याला एवढं स्ट्रिक वगैरे काहीही करायचं नाहीये. जे आपलं आहे रुटीन तेच. आता तुम्ही बघा, मी खूप काय काय वेगवेगळं पण ऍड केलंय. ते सकाळचं ज्यूस वगैरे घेते, ते परत लाडू पण खाल्लेत मी. लाडू तर संपून पण गेले. आणि पहा, इथं मी तुम्हाला तेच दाखवते, माझ्या ड्रेसची बाई जी आहे ती पण किती सेल झालेली आहे. आणि इथं पण म्हणजे पोट आहे ना माझं याच्यात बऱ्यापैकी दिसत होतं. पोटाला ना ही कुर्ती मला टाईट होत होती, पण आता सेल झालेली आहे, त्यामुळं तेच तुम्हाला सांगायचं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काय होतं माहितीये का, आपण म्हणजे जे खूप जाड आहे ना, खूप म्हणजे खूप 70-80 किलो, तर त्यांचं थोडं वजन कमी झालं का ते लगेच दिसून येतं. लोक लगेच म्हणतात की हो तू झाली कमी वगैरे असं. पण आता कसं, माझं 65 किलो वजन होतं मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा. तर आता मी वजन केलेलं नाहीये. आता सारखं सारखं वजन काटा घरात नाहीच आहे तसा पण. तर आपल्या इथे त्या भाभी येतात ना वजन काटा घेऊन हॉस्पिटलमधल्या, तुम्हाला म्हटलं तर, त्यांच्या वजन काट्यावरती आपल्या गल्लीतल्या भरपूर लोक वजन करतात. तर तेव्हा माझं 65 किलो होतं. तर आता मी काही केलेलं नाहीये. पण तुम्हाला मी मागं पण सांगितलेलं की याच्यात पण 2 प्रकार असतात. काहींचं वेट लॉस होतं, काट्यावरती दिसतं, पण काहींचं इंचेस लॉस होतात. त्यातलं माझं इंचेस लॉस झालेले, बऱ्यापैकी लॉस झालेले आहेत, आणि अजून पण मी करणार आहे. पण काटाचं अजून काही मला माहित नाही. कदाचित काटा आहे त्यावरती पण असू शकतो. 65 वरती म्हणजे 65 माझं वजन होतं तेव्हा, अजून पण तिथं असू शकतो. पण माझे इंचेस लॉस झालेले बऱ्यापैकी. मग आपण नाही का, काही जण म्हणतात की अरे तुझं वजन वाटत नाही एवढं आहे म्हणून. म्हणजे मला पण गल्लीतली लोक बाया म्हणतात की तुझं वजन वाटत नाही एवढं 65 असेल म्हणून, असं वाटतंय 55-60 असेल असं. म्हणजे आपल्या इंचेसवर पण खूप मॅटर करतात गोष्टी. काहींचं कसं जरा चोर अंग असतं, आपण म्हणतो ना, जरा वाटत नाही की हिचं एवढं वजन असेल, पण ऍक्च्युली असतं तेवढं. त्यातली मी पण एक आहे. तर असं. आणि तेच. आणि अजून जरी दुसरं तुम्हाला माझ्याकडून, म्हणजे मी काय तुम्हाला तर मी पहिले पण तुम्हाला सांगितलं, मी काय कोणते डॉक्टर नाहीये किंवा डाएट देणारी कोण नाहीये, असं कोच वगैरे पण नाहीये मी. तर पण तरी पण आपण कसं म्हणतो, एक अनुभव असतो, त्यातूनच मी काही गोष्टी शिकलीये, थोडं सर्च केलंय बऱ्यापैकी. तर बस. आणि ते जेवढं सर्च केलंय ना, तेवढं जर मी करतच नाहीये, आणि जरी केलं असतं ना, तर आतापर्यंत खूप म्हणजे खूप बदल झाला असता. पण नाही, आपल्याला एवढं स्ट्रिक्ट नाही करायचं. आपल्याला एन्जॉय करून खायचंय, सगळं मस्त राहायचंय, असं माझ्या डोक्यात असतं. तर काही लोक कसं पूर्ण सलाडच खातात. तुम्ही मला जास्त सलाड खाताना पण पाहिलं नसेल. आणि मी पण आहे ना, भरपूर वेळा म्हणजे शेअर करायचा प्रयत्न करते तुमच्या बरोबर, मी काय केलंय, काय खाते. तुम्हाला मी माझं दरवेळी ताट दाखवते. पण काय होतंय, मग काही लोक म्हणतील की काय दरवेळी हे खाण्याचं दाखवते. पण ज्यांना कोणाला माहितीये ना बऱ्यापैकी की हो आपल्यासाठी खूप महत्वाच्या काही काही ह्या गोष्टी आहेत. आणि मी खरं सांगते, म्हणजे थोडंसं हे रुटीन चेंज केलं ना, तर माझ्या स्किनमध्ये पण खूप फरक पडलाय. आता मी, जे मला अगोदरपासून पाहत असेल त्यांना माहित असेल की माझ्या चेहऱ्यावरती खूप पिंपल्स वगैरे यायचे, खूप फोड्या, डाग वगैरे पण बऱ्यापैकी होते. पण आहे ना, आता व्हिडिओला म्हणजे तुम्ही पहा, व्हिडिओमध्ये जेव्हापासून मी थोडंसं चेंज केले ना, तर मी फिल्टर वगैरे कधीच काय लावत नाही बरं का, कधीच नाही. आणि तरी आता इथं मी लाईट लावलेली, कारण 5 वाजले होते, बाहेरून जरा गाण्यांचा आवाज येत होता, शेजारी गाणी होते, तर मी दरवाजा वगैरे बंद केलता, त्यामुळे एवढी लाईट पण नाहीये. पण तरी पण बघा, म्हणजे खूप पिंपल्स होते माझ्या चेहऱ्यावरती. पण मला झोपली होती, चांगला ती उठलेली. फरक तर मला पडलाय. तर कमेंटमध्ये चला, आता नक्की सी उठलेली सांगा आहे की जर लॉलीपॉप तुम्हाला बनव. माझं डाएट बऱ्याच किंवा माझं दिवसांनी जे ना. रुटीन आहे ते जाणून घ्यायचं असेल, तर तर मी नक्की शेअर बघा, करेल, आवडेल पण मला. तर बाय. भात घेतलाय मी, आणि शेंगदाण्याची चटणी, त्याच्यात तूप, दूध, इंद्रायणी भात. तर एवढंच खाणार मी. आता वाजले ते 6, आणि फक्त आता भात खायचा आहे ना, तर फक्त भातच खाणार, बाकी काहीच खाणार नाही. आणि मला दूध आणि इंद्रायणी भात एवढा आवडतो ना, तुम्हाला कोणाकोणाला आवडतो मला नक्की सांगा. एवढा जास्त आवडतो ना, लई जास्त आवडतो. आणि आता त्याच्यात तूप पण घेतलंय, केलंय घरचं आहेच, आणि ते विकतचं पण होतंच, पण आपलं घरचं कसं जरा. आणि साखर बिकर काहीच नाही बघ,
साखर गूळ वेळ काही घेतलेलं नाही आहे. मला तसं पण असंच आवडतं आणि ऋतूने पण इकडे घेतलेलं आहे. माझ्यामुळं मुलं पण त्यांना पण आवडतं. गरमच आहे. हा आताच झालाय. हा बघा. तर चला मी घेते जेवण करून. तर या तुम्ही पण जेवण करायला. कोणाला कोणाला इंद्रायणी भात आणि दूध आवडतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर संध्याकाळी माझं जेवण वगैरे झालं. इथं आपलं आज ना आंबेडकर बाबांचं काय पुण्यतिथी होती. त्यात काहीतरी म्हणतात महापरी, मला नक्की नाही आता तो शब्द माहिती, पण त्यांच्यात काहीतरी तो आहे, तो दिन होता. पण पुण्यतिथीचा एक दिवस आहे तो. तर आपल्या गल्लीत आहे इथं समाज मंदिर, तिथं बोलवलं होतं. तर तिथे गेले होते मी आणि छोटासा आपला त्यांनी सेलिब्रेट केले ते. तर पहा किती छान मूर्ती वगैरे तिथं खाली ना आंबेडकर महाराज आणि गौतम बुद्ध यांची छान अशी मूर्ती आहे. तर सई ऋदू आम्ही दोघांनी पण नमस्कार वगैरे केला आणि नंतर मंगेश भाऊ आपले चिकूचे आणि चिकुली दीदीचे पप्पांना त्यांनी पण छान असं भाषण केलं आणि मस्त कार्यक्रम झाला. छोटासा मस्त नाश्ता पण केला. तर ते तुम्हाला पाहायला भेटेलच नक्की पुढं. तर नक्की पहा. करू का मला फोटो काढायचं काढ ना. असंच लयच मोठा फोटो आहे का नाही? हा फोटो तो कवापासून मस्त वाटतं ना. नानाच्या खिशात बस ना. फोटो नाही ना येत वरच आला पाहिजे. नाही व्हिडिओ काढते. मला ना ते मूर्त्यांचं बोलायला लागलं. हा नाही नाही असंच काढते फक्त एक. मुभा आहे, डोळ्यातील आसवांना मुभा आहे आज. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज मी स्वाभिमानाने टाकमानाने आज तुमच्या समोर उभा आहे. स्वाभिमानाने तुमच्या समोर उभा आहे. माहितीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, माता रमाई, माता भीमाई शिक्षणाची गंगा ज्यांनी महाराष्ट्रात आणली. महिलांना पहिलं शिक्षणाला प्राधान्य दिलं असून सावित्रीबाई फुले आरक्षणाची जनक, राजश्री शाहू महाराज, त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या ठिकाणी, त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी या ठिकाणी आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आहे. तर आज या कार्यक्रमानिमित्त इथे जमलेले सर्व बालगोपाल वर्ग, महिला भगिनी, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व अनुयायी या सर्वांना मी या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब यांचं महानिर्वाण या ठिकाणी झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला आपण का मानतो? कारण ज्या महामानवाने आपल्याला या ठिकाणी माणसाला माणूस म्हणून जगण्याची शिकवण दिली, माणसाला माणूस म्हणून किंमत नव्हती, त्या समाजामध्ये ताटमानेने जगण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवलं. त्यामुळेच आज आपण या ठिकाणी स्वाभिमानाने या ठिकाणी समाजामध्ये वावरत आहोत, जगत आहोत. आपले सगळे हक्क अधिकार या ठिकाणी स्वाभिमानाने आपण या ठिकाणी मिळवत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनामध्ये इतके जिद्दी होते की त्यांना वर्गाच्या बाहेर राहून शिक्षण मिळालं, वर्गात सुद्धा प्रवेश नव्हता. तर त्यांनी त्याची जिद्द इतकी होती की त्यांनी 32 डिग्र्या संपादन केल्या. पहा, 32 डिग्र्या संपादन केल्या. डॉक्टर बाबासाहेब त्यावेळेस त्यांना शिवून देत नव्हते, आपल्या लोकांना अस्पृश्यांना शिवून नव्हते देत, तर त्यांनी ब्राह्मणाची वाहिली, बरोबर का नाही? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेस बैलगाडी सुद्धा बसून देत नव्हते, त्यांनी विमानात प्रवास केला त्यावेळेस. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेस आपल्या मनुस्मृतीच्या ग्रंथामध्ये त्यावेळेस आपल्या अस्पृश्यांना कोणतेही स्थान नव्हते. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डायरेक्ट भारतीय राज्यघटना लिहिली,
जगातील सर्वात विस्तृत मोठी लिखित स्वरूपाची अशी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिली. या नेत्याचं, या महामानवाचं आपल्यावर किती मोठं कर्ज आहे. यामुळेच आज आपण समाजामध्ये जगतो आहोत एवढं स्वाभिमानाने. तर आज या कार्यक्रमानिमित्त 6 डिसेंबरच्या त्यांच्या या दुःखद आपला दिवस आहे हा. या काळ्या दिवशी आपण आज असा संकल्प करूया, या समाजामध्ये आपण वावरत असताना सर्वजण एक संकल्प केला पाहिजे. तरुणांनी संकल्प केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूलमंत्र काय आहे? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे आजच्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज 21व्या शतकाची सुरुवात झालेली आहे. तर तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे का आज काळाची काय गरज आहे. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचं महत्व कळालं. शिक्षणाचं महत्व कळालं. त्यांनी काही एका विशिष्ट समाजासाठी काम नाही केलं. त्यांनी संपूर्ण भारताला त्यांनी भरपूर असं योगदान आहे त्यांचं. तेव्हा तरुण वर्गाने, महिला मंडळाने लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या मुलांना चांगल्यापैकी उच्च शिक्षण दिलं पाहिजे. आपला मुलगा चांगल्या नोकरीला, चांगल्या धंद्यामध्ये, नोकरी व्यवसायामध्ये गेला पाहिजे. ह्या युतीने महिला मंडळाने काम केलं पाहिजे. नुसतं आपल्या मुलांना घरी बसून किंवा वेगळं वळण लावून काही उपयोग नाही. त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून दिलं पाहिजे. आज स्पर्धेचं युग आहे. 2025 चालू आहे. लक्षात राहून द्या. भरपूर स्पर्धा आहे. प्रत्येक समाजामध्ये जातीमध्ये विषमता निर्माण करायचं काम आज समाजामध्ये चालू आहे. ही गोष्ट आपल्या समाजातील लोकांनी लक्षात घेतली पाहिजे. शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे, व्यवसायाला महत्व दिलं पाहिजे. आर्थिकदृष्ट्या जर आपण प्रबळ झालो, आज आर्थिकदृष्ट्या जर आपण प्रबळ झालं तर आपल्या गावात किंमत येईल. हे लक्षात धरा. जर तुमच्या खिशामध्ये पैसा नसेल तर कोणी विचारणार नाही. त्यासाठी पहिल्यांदा आपण आर्थिक दृष्ट्या प्रबळ झाले पाहिजे. हे लक्षात दिलं पाहिजे. सर्वांना या निमित्ताने मी एकच सांगतो, हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भावपूर्ण श्रद्धांजली माझ्यातर्फे. आणि सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी जमले. सर्वांना मनापासून जय भीम, जय संविधान. धन्यवाद सर. अतिशय मोजक्या शब्दामध्ये आपण बाबासाहेबांचा हेतूची त्यांचा कार्याचा गौरव या ठिकाणी केलाय. गेला माझ्या लक्षातच नाही. हा ना, जरा मोठे पैसे दिले बारीक. अरे देवा. म्हण ना. हाय गाय. नाही रे, लय छान दिसतोय चंद्र. मला लय आवडला. बघ ना सई कशी म्हणते. सई कसं म्हणते. वाव, कसं म्हणत सई. कुठे चंदा मामा, कुठे कसा आहे. छान. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओचा इथेच करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.